नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ कोणता आहे आणि माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे। कारण सर्वांनाच फॅब्रिक पेंटिंग करायचं असतं, ते पाहून तर करायची खूप इच्छा असते, पण त्याच्यासाठी काय लागतं, ते किती किमतीचं असतं हे आपल्याला माहिती नसतं। ते करायला जमल का, मला तर चित्रच काढता येत नाही, मग मी हे कसं करू, पण मनापासून तर खूप करावंसं वाटतं आणि आवड पण खूप असते। अशा सर्व मैत्रिणींसाठी हा मी आपला आजचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि तेही अगदी म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला अगदी पटकन समजेल असं। ज्या नवीन आहेत, एकदमच त्यांना सुरुवात करायची आहे, खास त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ आहे आणि तेही स्टेप बाय स्टेप। तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्ससुद्धा इथे दिल्या जाणार आहेत की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, जे झाल्यानंतर ते कसं ठेवायचं आहे, कसं नाही ठेवायचं आहे, काय करायचं तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे, ते पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत। म्हणजे काय काय मटेरियल लागणार आहे त्यापासून ते कसं करायचं तिथपर्यंत, त्याच्यानंतर शेवटी पेंटिंगपर्यंत। तर आपला हा आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तुमच्या कोणी मैत्रिणी, बहीण, तुमच्या शेजारी वगैरे जे कोणी असेल ज्यांना पेंटिंग शिकायची इच्छा आहे, तर त्या सगळ्यांपर्यंत आपला हा आजचा व्हिडिओ नक्की पोहोचवा। कारण तुम्ही घरी बसून तुम्ही तुमच्या मुलीच्या, तुमच्या मिस्टरांच्या, तुमच्या भावाच्या सगळ्यांच्या कपड्यांवर तुम्ही हे पेंटिंग करू शकता। शर्टवरही केलं जातं छोटंसं, आता आमची तर जय मल्हार वगैरे करतात। त्याच्यानंतर लहान मुलींच्या ड्रेसवर आता विठू माऊलींचं केलं जातं किंवा ब्लाऊजवर केलं जातं। असं भरपूर खूप काही तुम्ही करू शकता। त्यासाठी तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण सगळी म्हणजे सगळी माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवात आपण आपल्या आजच्या व्हिडिओला फॅब्रिक पेंटिंगसाठी जे काही मटेरियल लागतं तर त्यापासून आपण सुरुवात करणार आहे। सुरुवात करण्या अगोदर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते। मी अगोदरच सांगितलं, आजचा हा व्हिडिओ ज्या मैत्रिणी बहिणी माझ्या नवीन सुरुवात करणार आहेत तर त्यांच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःचं साठी की ज्यांना शिकायची पण खूप इच्छा असते। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर प्रथम आपल्याला लागणार आहे ते कॉटनचं कापड, ठीक आहे। तर त्याच्यासाठी आता हे माझ्याकडे आता तुम्हाला दाखवायला नव्हतं, ज्याच्यावर मी अंतरपाट केलेला आहे, आता तेच कापड मी तुम्हाला दाखवायला घेतलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला लागतं सुरुवातीला कॉटनचं कापड। त्याच्यानंतर लागणार आहेत आपल्याला ब्रश। आत्ता माझ्याकडे हे 3 ब्रश आहेत, त्याच्यासोबत एक फ्लॅट ब्रश म्हणजे एक थोडंसं सपाट असतो असा तो ब्रश सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता हे सगळे राऊंडवाले, सगळे गोलवाले ब्रश आहेत। हे तुम्हाला सुरुवात तुम्ही करताय, त्यामुळे तुम्ही कोणत्याही महागाच्या गोष्टी घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे। जे आपल्या लोकल दुकानात मिळेल ते ब्रश आपल्याला सध्या घ्यायचे आहेत, किंवा घरात तुमच्या मुलांचे वगैरे असतील ना तर 2 ब्रश असले तरी आपल्याला पुरेसे झाले। कारण आपण सुरुवात करतोय, जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ, तुम्ही छान वर्क पेंटिंग करायला शिकता, तेव्हा मात्र तुम्ही हे सगळं घेऊ शकता, म्हणजे वेगवेगळं काहीतरी। पण सुरुवात करताना तुम्ही जे तुम्हाला तुमच्या जवळपास मिळेल तेच तुम्ही मटेरियल घ्या, जास्त काही घेण्याच्या भानगडीत कोणीही पडू नका। आणि हे ब्रश 20-30 रुपयावाले आहेत, जे तुमच्या आसपासच्या दुकानात तुम्हाला नक्कीच मिळून जातील। तर हे ब्रश आपल्याला ठेवायचे आहेत। एक सुरुवातीला 2-3च ब्रश घ्या। त्याच्यानंतर हा आहे ट्रेसिंग पेपर। तर ज्यांना भीती असते ना की मला ड्रॉइंग करायला जमणार नाही, मग मी कसं करणार, आणि मला करायची तर खूप इच्छा आहे, तर त्यासाठी हा आहे आपला ट्रेसिंग पेपर। याच्यावरून आपण ड्रॉइंग सगळं ट्रेस करून घेणार आहोत। ते कसं करायचं, काय करायचं हे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर हे आहेत आपले ॲक्रेलिक कलर। हे कलर आपल्याला वापरायचे आहेत। हे दोन्हीही कलर आपण वापरू शकतो। ह्याच्यावर लिहिलेलं आहे बघा ॲक्रेलिक कलर। मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते। हे बघा, हे सुद्धा कलर वापरले जातात आणि त्याच्यानंतर हे सुद्धा ॲक्रेलिक कलर वापरले जातात। ठीक आहे, हे सुरुवातीला तुम्ही दोन्हीपैकी कोणताही बॉक्स घ्या,
आत्ता हे माझ्याकडे दोन्ही आहेत. मी जे स्टुडंटला शिकवते तर मी त्यांना माझ्याकडे ह्या दोन्हीपैकी कोणताही एक घ्यायला सांगते, कारण हे दोन्ही पण मी आपल्या शॉपवर ठेवलेले आहेत. आणि त्यासाठी मी तुम्हालाही सांगते, जर तुम्ही घ्यायला गेला, मी हे तुम्हाला का दाखवते, जर तुम्ही घ्यायला गेला ना ह्या दोन्हीपैकी म्हणजे तिथं दोन्हीपैकी एकच असेल तर तुम्हाला असं वाटेल की कोणता घ्यायचा आणि कोणता नाही. तर त्यासाठी तुम्हाला सांगते मी, हे दोन्ही कलर फॅब्रिक पेंटिंगला चालतात. ॲक्रेलिक कलर घ्यायचे. त्याच्यानंतर हेही कलर आहेत. हा माझा सेट, हे तुम्हाला मी हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या सांगणार आहे की किती कलर घ्यायचे आहेत किती नाही. सुरुवातीला तुम्ही फक्त कोणत्याही 12 कलरचा एक बॉक्स, एक डबा घेऊन ठेवा. सुरुवातीला आता हे कलर आहे ना 230 रुपयाला मिळत होते. आता सगळ्या ह्याची प्राईस वाढलेली आहे. आत्ता हे 250ला झाले आहेत आणि हे कलर 280ला झालेले आहेत. आता प्रत्येक एरिया वाईज प्राईज असेल. आता तुमच्या इथे कशी आहे ती माहिती नाही, पण 280मध्येच हे कलर आपल्याला, 280च्या आतच हे कलर आपल्याला मिळून जातात. त्याच्यानंतर आपण घेतले ब्रश आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे रिंग. आता ज्या पद्धतीने आपण ज्या फॅब्रिकवर आपण करणार आहोत पेंटिंग, त्या प्रकारे आपण रिंग वापरायची आहे. रिंग मी आता छोट्यापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला दाखवलेली आहे. जर छोट्या रुमालावर वगैरे करायची असेल तर आपण छोट्या रिंगचा वापर करू शकतो. मोठ्या कोणत्या ह्याच्यावर करायची असेल तर मोठ्या रिंगचा वापर करू शकतो. म्हणजे ब्लाऊज पीसवर म्हणा, कुणाकडे प्लेन पडदे वगैरे असतात तर त्याच्यावर पण तुम्ही करू शकता. शर्टवर वगैरे करायचं असेल तर छोट्या रिंगचा वापर करू शकता. लहान मुलीच्या ड्रेसवर लोटस वगैरे फुलं काढायची असतील तर तरी पण आपण छोट्या रिंगचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला रिंग, ह्या स्क्रीनवर दाखवलेल्या रिंग आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यापैकी एक दोनच रिंग तुम्ही घेऊ शकता, कारण जर तुम्हाला छोटं पेंटिंग करायचं असेल तर तुम्ही छोटी वापरू शकता आणि एक मोठी घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज पीसवर जर करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. ते काही जास्त महाग नाही आहे, तुम्हाला स्क्रीनवर दाखवली आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण दिलेली आहे तुम्हाला, तर तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. आणि कोणत्याही महाग वस्तू घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही बिगनर्स आहात, काहींना इंटरेस्ट असतो की पुढे चला मग मला छान जमते, मी आता पुढे करणार आहे, अजून प्रत्येक ह्याच्यावर करणार शिकणार नाही का. आणि काहींचं असं असतं, एखादं पेंटिंग केलं की नको बाबा ह्याला खूप वेळ लागतो, आता मला नाही करायचं. असं म्हणजे दोन प्रकार असतात नाही का. एखादी म्हणतात आम्हाला नाही करायचं, नाही एखादीला खूप इंटरेस्ट असतो नाही का पुढे जाऊन अजून शिकण्याचा. तर त्यासाठी ह्याच्यामध्ये अजूनही ॲडव्हान्समध्ये आहे. आता हे फक्त बेसिक सांगते मी. ह्याच्यानंतर अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स कलर, सगळे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला ब्रश वगैरे सगळंच पाहायला मिळणार आहेत की वेगवेगळे कोणते अजून वेगळे कोणते कलर आहेत. यापेक्षा हे सगळं बेसिकवालं आहे. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथून पुढे ड्रॉइंग कसं करायचं, ट्रेसिंग कसं करायचं, ट्रेस केलेलं कापड रिंगला कसं लावायचं, हे सगळं आपण आता पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला पीस व्यवस्थित जमिनीवर टाकून घ्यायचा आहे. पीस जर चुरगळलेला असेल तर त्याला व्यवस्थित इस्त्री वगैरे करून घ्यायची, कारण चुरगळलेल्या पिसावर कधीच वर्क पण करत नाही आणि पेंटिंग पण करत नाही. त्याच्यामुळं व्यवस्थित पीस टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे ट्रेसिंग पेपर, त्याच्यानंतर आपली प्रिंट. ट्रेसिंग पेपर ठेवताना त्याच्यावर जी डिझाईन असते ती बाजू आपली वरती आली पाहिजे आणि जी प्लेन बाजू असते ती आपली खाली गेली पाहिजे. ठीक आहे. ट्रेसिंग पेपर ठेवायचा व्यवस्थित, त्याच्यावर A4 साईजची प्रिंट ठेवायची आणि कडेने पिना लावून घ्यायच्या. पिना लावल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थित कोण ना कोण त्याचे एकूण एक जी प्रिंट आहे ती सगळी पेननी गिरवून घ्यायची आहे. कारण जर आपलं ते राहिलं तर आपलं प्रिंट खाली ट्रेसिंग व्यवस्थित होणार नाही आहे. त्याच्यामुळं सगळं आपल्याला व्यवस्थित ट्रेस करून घ्यायचं आहे. आता तुमचं असं असेल की ट्रेसिंग पेपर मिळणार कुठं, प्रिंट मिळणार कुठं, किंवा ही प्रिंट जी तुम्ही आणली ती आणायची कशी आणि कुठून आणायची किंवा कोणत्या साईजमध्ये घ्यायची. आता नवीन आहेत म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न तर अनेक पडलेले असणार आहेत. तर आता सर्वप्रथम ट्रेसिंग पेपर जर तुम्हाला हवं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. किंवा जवळपासच्या तुमच्या कोणत्याही स्टेशनरी दुकानामध्ये बघा मिळतो का, नसेल मिळत तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरून घ्या. आता प्रिंट आपल्याला झेरॉक्सच्या दुकानातून घ्यायची आहे A4 साईजमध्ये. आता ती प्रिंट घ्यायची म्हणजे सांगायचं कसं की तुम्हाला ही प्रिंट हवी आहे म्हणून. तर त्यासाठी गुगलवर जायचं, फॅब्रिक पेंटिंग लोटस डिझाईन सर्च करायचं. ह्याच्या व्यतिरिक्त जी तुम्हाला कोणती वेगळी लागते ना ती जाऊन गुगलवर सर्च करायची. गुगलवर गेलं की डाउनलोड करून घ्यायची. जी प्रिंट हवी आहे त्याच्यावर प्रेस करून ठेवायचं बोटाने, तिथं लगेच खाली नाव येतं डाउनलोड इमेज. इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर डाउनलोड इमेज आला की त्याच्यावर क्लिक करायचं. मग तो फोटो जो आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो. मग तुम्ही झेरॉक्सच्या दुकानात गेला की त्यांना तो फोटो द्यायचा की आणि त्यांना सांगायचं की A4 साईजमध्ये कलर प्रिंट द्या म्हणून. ती कलर प्रिंट
अशा पद्धतीने ही कलर प्रिंट घ्यायची आहे आपल्याला. आता हे तुमचं ट्रेस करून झालं इथपर्यंत तर तुम्हाला समजलं. आता हा जो ट्रेस केलेला ब्लाऊज पीस आहे हा आपल्याला आता रिंगवर लावायचा आहे. ॲक्च्युली मला ह्याची ऑर्डर आली होती, त्यामुळे मी आता तुम्हाला हेच प्रॉपर व्यवस्थित सांगणार आहे. आणि मेन म्हणजे बिगनर्स आहात त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ह्याच्यामध्ये सगळं समजणार आहे. एकतर काय काय पेंटिंगला सामान मटेरियल काय काय लागतं ते, त्याच्यानंतर सुरुवात कशी करायची ते, त्याच्यानंतर ब्लाऊज पीस कसा वापरायचा, कोणता वापरायचा, हे सगळं. आता ट्रेस कसं करायचं इथपर्यंत पण तुम्हाला सगळं समजलं. आता रिंग, ही जी माझी रिंग आहे ही मी 18 नंबरची रिंग घेतलेली आहे. याच्यातून छोट्या रिंग पण मिळतात, तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या होत्या मी सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर ह्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. जर तुम्हाला रुमालावरती किंवा भावाच्या शर्टवरती करायचं असेल तर त्याला तुम्ही छोटी रिंग वापरू शकता. पण असं मोठं जर एखादे प्लेन पडदे किंवा कोणत्याही एखाद्या मोठ्या वस्तूवर जर तुम्हाला, साडीवर पण करतात आता बघा फ्लॉवर्स डिझाईन, तसं तुम्हाला करायचं असेल तर मात्र 18 नंबरची रिंग घ्यायची, जशी की मी घेतली ती. आता ह्या रिंगमध्ये काय करायचं आपल्याला, जी प्लेन रिंग आहे ना ती आपल्याला खाली टाकायची आहे. प्लेन रिंग ती खाली ठेवली व्यवस्थित, त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला ज्या रिंगला स्क्रू आहे ना ती रिंग ठेवायची सगळ्यात वरती. ती रिंग व्यवस्थित ठेवून घेतलं, एकावर एक रिंग व्यवस्थित आल्या आपल्या बसल्या. त्याच्यानंतर तो जो कडेचा स्क्रू आहे ना तो थोडासा लॉक करून घ्यायचा, थोडासा स्क्रू थोडासा फिरवायचा, जास्त नाही, थोडासा फिरवला. मग आपल्याला चारी बाजूनी गोल राऊंडमध्ये येऊन पीस टाईट करून घ्यायचा आहे. थोडा थोडा रिंगला हात लावायचा आणि दुसऱ्या हाताने पीस खाली सरकून घ्यायचा, ओढून घ्यायचा. अशा पद्धतीने गोल फिरत फिरत तो पीस ओढून टाईट करून घ्यायचा. सगळा झाला की मग शेवट आपल्याला स्क्रू पुन्हा परत टाईट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे कापड आपल्याला रिंगवरती फिट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲक्रेलिक कलर वापरताना पाण्याचा वापर करायचा नाही. ह्या कलरमध्ये आपल्याला कसलंच पाणी वापरायचं नाही आहे. हे ओरिजिनल कलर आहेत, तेच कलर डायरेक्ट आपल्याला फॅब्रिकवरती वापरायचे आहेत. आणि ब्रश आता ह्या कलरमधून त्या कलरमध्ये आपण ब्रश घेतो, ते कधी घेतो, जेव्हा आपल्याला शेडिंग करायचं असतं ना तेव्हा. आता शेडिंग करताना हे आता मी म्हणा किंवा अजून दुसरे कोणाचे तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही डायरेक्ट पाहता, ते डायरेक्ट ह्या कलरमधून त्या कलरमध्ये असं करतात. पण आपण तसं करायचं नाही, आपल्याला सुरुवात करायची. तर काय करायचं, आपल्याला छोट्या प्लेटमध्ये घ्या. आता प्लेट पण लगेच विकत आणायला जाऊ नका, घरात एखादी प्लास्टिकची, स्टीलची कसली पण छोटीशी प्लेट असेल ना ती घ्या. त्याच्यामध्ये 2 कलर जे असतात ना ते मिक्स करून घ्यायचे, डायरेक्ट करायचं नाही. ह्या बॉटलमधून त्या बॉटलमध्ये ब्रश, एकतर कलर पण खराब होतात, ते तुम्हाला व्यवस्थित जमत पण नाही आणि मग ते सगळंच खराब होऊन जातं. एकतर ब्लाऊज पीस पण खराब होतो आणि दुसरं म्हणजे कलर पण खराब होतो. समजलं आता. आता लोटस हे कमळ करायला मी सुरुवात केली. आता काय करायचं आहे, सुरुवातीला मी गुलाबी कलर घेतला होता. आता तो जो राणी कलर आहे, हा जो राणी कलर आहे ना तो अगोदर मी वरनं अप्लाय केला. जो कमळाची ती जी कमळाची मधली पाकळी आहे ना त्याच्यावरनं वरच्या साईडने अप्लाय करायला सुरुवात केली, वरनं कलर द्यायला सुरुवात केली. ठीक आहे. आणि खालच्या साईडला आहे ना तो जो मी कमी कलर केला, मग वरनं कलर केला. त्याच्यानंतर मग मी तो ब्रश पाण्यात ठेवला आणि परत दुसरा ब्रश घेतला आणि दुसऱ्या ब्रशला मी व्हाईट कलर घेतला आणि परत खालनवरती व्हाईट कलरला सुरुवात केली. आणि असं करत असतानाच मग मी दोन्ही कलर मिक्स करत गेले, म्हणजे ब्रश खालीवरती हलक्या हाताने फिरवत राहिले. एकदम हलक्या हाताने ब्रश खालीवर आपल्याला करायचं आहे, जेणेकरून दोन्ही कलर मिक्स होतात. आणि हे कधी करायचे, जेव्हा आपला गुलाबी कलर हा ओला असतो तेव्हाच. जर कलर सुकला तर आपल्याला डबलची शेडिंग करता येत नाही. त्यामुळे हे जे काम आहे ना शेडिंगचं, हे कलर ओला असतानाच फास्टमध्ये आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे फॅब्रिक पेंटिंग करताना इकडे तिकडे लक्ष जास्त द्यायचं नाही, एकच फोकस करायचं आपल्या पेंटिंगकडे. कारण एकदा जर कलर सुकला तर मात्र डबल शेडिंग होत नाही, मग सिंगलच शेडिंग. आणि जर तुमच्याकडून जर चुकून असं झालंच की कलर सुकला तर काय होतं ते बघा. जर कलर सुकला तर तुम्ही काय करता, परत त्याच्यावरती ते दोन्ही कलर देणार, परत ते शेडिंग करण्याचा प्रयत्न करणार. ते तुमचं शेडिंग होणार, पण त्याच्यानंतर ते भिंतीला पेंट दिल्यावर कसं ते खालीवर ब्रशचं दिसतं, ते तुमचं होणार. ठीक आहे, ते व्यवस्थित तर काय दिसणार नाही. बरं, ते होऊन पण परत काय होतं, आपण बोटांवर नेल पेंट लावतो, नेल पेंटचा जाड भाग झाल्यावर काय होतं, ते सगळं निघून जातं, अलगद एका साईडचं निघतं आणि पूर्ण नेल पेंट आहे ना ते पूर्ण निघून येतं बोटावर, नखावरचं. सेम तेच आपल्या फॅब्रिक पेंटिंगचं होतं. जर जाड कलर झाला ना, एकावर एक जास्त थर रचले गेले ना, तर ते एका साईडने कुठनं तरी उचकटतं आणि ते पूर्ण पेंटिंग एका झटक्यात निघून जातं.
त्यासाठी जे काही करायचे ते सुरुवातीपासूनच लक्ष देऊन व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. मग शेडिंग करताना ओले कलर आहेत ना तोपर्यंतच पटकन दोन्ही कलर आपल्याला देऊन एकत्र मिक्स करायचे आहेत, वरनं खाली खालनं वर, आणि ते एकदम हलक्या हाताने करायचे आहेत. कलर घेताना पण ब्रशच्या व्यवस्थित टोकालाच आपल्याला कलर घ्यायचा आहे, पूर्ण ब्रश कलरमध्ये टाकायचा नाही आहे. येते लक्षात? आता अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या पाकळ्या करून घेतल्या. आता हे शेडिंग वगैरे झालं, हे व्यवस्थित सुकलं की त्याच्यानंतर सगळ्यात शेवट आपल्याला प्रत्येक पाकळीच्या आकाराला गुलाबी कलर, हा डार्क गुलाबी कलरने बॉर्डर करून घ्यायची आहे. प्रत्येक कमळाच्या पाकळीला डार्क कलरने आउटलाईन शेवटची आहे ना ती करून घ्यायची, जेणेकरून ते एकदम उठून दिसतं. आता हे झालं पूर्ण कमळाचं. आता त्याच्यानंतर आपल्याला करायचे आहेत ते जे खालचे पानं वगैरे ते जे काही आहे ना ते आपल्याला करून घ्यायचं आहे. आता त्याच्यासाठी सिंगलच कलर होता, जे प्रिंटमध्ये होतं ना तेच आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, फक्त हिरवा कलर होता, त्याच्यामध्ये मिक्स वगैरे मी काहीच नव्हतं केलं. सगळ्यात खाली जिथे मोठं पाकळीसारखं तुम्हाला दिसतंय ना तिथं मग मी परत एकदा शेडिंग केली होती. आता तिथं काय केलं, वरच्या साईडला जो आहे ना तिथं पूर्ण हिरवा कलर देऊन घेतला आणि ते ओलं असतानाच पटकन तिथं व्हाईट कलर घेतला आणि मग ते दोन्ही कलर मिक्स करून तिथं शेडिंग केलं आणि खालच्या साईडला जो आहे ना व्हाईट कलर देऊन परत त्याच्यावरती हिरवा कलर घेतला आणि ते हलक्या हाताने ब्रश इकडं तिकडं सगळ्या म्हणजे पाकळीमध्ये फिरून घेतला आणि मग ते मिक्स शेडिंग तयार झालं. अशा पद्धतीने आपल्याला शेडिंग तयार करायचं आहे. आता हे मी केलं, आता तुम्ही काय करायचं ते मी सांगते. आता काय करायचं आहे आपल्याला, प्लेटमध्ये घेताना आहे ना थोडासा प्लेटमध्ये गुलाबी कलर घ्यायचा. जेवढा तुम्ही गुलाबी कलर घेताना तेवढाच तुम्हाला व्हाईट कलर घ्यायचा आहे. येते लक्षात? जेवढा गुलाबी कलर घेताना तेवढाच व्हाईट कलर घ्यायचा आणि ते दोन्ही मिक्स करायचं. आता मिक्स करताना काय करायचं, ते प्लेटवर जास्त पांगवायचं नाही आहे आपल्याला. जेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही कलरवर तो व्हाईट कलर टाकला ना तेवढ्याच ह्याच्यात हलक्या हाताने ब्रशने मिक्स करायचं आहे आपल्याला. ब्रश पण जास्त भरवायचं नाही, एकदम व्यवस्थित प्रोफेशनलमध्ये शिकतानाच व्यवस्थित शिकायचं. जास्त रादळ्यागत ब्रश वगैरे भरवून घाण वगैरे नाही करायची आपल्याला बरं का. एकदम व्यवस्थित डिशमध्ये ते इकडं तिकडं करायचं नाही आहे, असं छोटंसं ह्याच्यातच पटपट मिक्स करून घ्यायचं आणि मग तुम्ही पाकळ्यांना पूर्ण कलर द्यायचा. पूर्ण कलर एकसारखं करून द्यायचा, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही राहणार की आता व्हाईट कलर देऊ का, आता सगळं शेडिंग वेगवेगळं झालं असं होतं. मग त्यासाठी तेव्हा काय करायचं, जे तुम्ही प्लेटमध्ये करून घेतले ते पूर्ण कमळाला देऊन घ्यायचं आणि त्याचे जे कडकडचे आउटलाईन्स असतात ना, आपण जे ट्रेस केलं ना, ट्रेस करताना जे आपण तिथं ते लाईन आखलेल्या असतात ना त्या लाईनीत ना अगदी थोड्याशा नॉर्मली दिसत्या अशा सोडून द्यायच्या, म्हणजे एकदम थोड्याशा, आणि मग पूर्ण कमळाला त्या लाईन सोडून तुम्हाला तो कलर देऊन घ्यायचा आहे. आता त्या ज्या लाईन तुम्ही सोडलेल्या आहेत ना त्या शेवट कशासाठी, तर शेवट त्याच्यावर आपल्याला परत डार्क गुलाबी कलरने आउटलाईन करायची आहे. ही जी दुसरी मेथड आहे ना ही तुमच्यासाठी सर्वात सोपी आहे. कारण एकतर तुम्ही नवीन शिकताय, तुम्ही चांगल्या करताना तर तुम्ही चांगल्या ह्याच्यावरच घेणार आहे आता करायला. त्याच्यासाठी प्लेटमध्ये दोन्ही कलर मिक्स करून घ्या. त्याच्या आउटलाईन ज्या आहेत ना आपल्या ट्रेस केलेल्या त्या थोड्या सोडून द्या. का तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नंतर डार्क कलर कुठे करायचा आहे. शेवटी गुलाबी कलर घ्यायचा, तो परत राणी कलर, आणि त्यांनी व्यवस्थित कमळाच्या पाकळीच्या आकारांना आहे ना आउटलाईन करून घ्यायच्या आणि एक नंबर मग ते तुम्हाला दिसेल. आता मी इथं आउटलाईन नाही केलेल्या कारण मला आरी वर्कने परत त्याच्यावरती वर्क करायचं आहे. आता ते तुम्हाला मी आत्ता दाखवलेलं नाही आहे, आता ते तुम्हाला शेवट पाहायला मिळेल की फायनलमध्ये हे कसं झालं आहे ते. आता मी तुम्हाला सांगितलं, आता मला इथं वर्क करायचे त्याच्यामुळे मी ह्याला डार्क राणी कलरने आउटलाईन नाही केलेल्या. पण आता हे जे शेडिंग झाले ह्याच्यानंतर तुम्ही डार्क राणी कलरने आउटलाईन करून घ्यायचे आहेत. आता झालं हे समजलं तुम्हाला? आणि अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की आम्हाला हे समजलं नाही आहे किंवा हे असं करायचं. आणि इथून पुढे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये, आता हा ऑर्डरचा पीस होता म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला आता मी छोट्या डिझाईन्स दाखवते आणि म्हणजे एकदम हे कळेल तुम्हाला की शेडिंग कसं करायचं किंवा सिंगल कलर कुठं असतो तो कुठे द्यायचा आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटंसं फ्लॉवर करून दाखवेन आणि प्रत्येक तुम्हाला प्रोफेशनल जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपले भरपूर व्हिडिओ आता तुम्हाला फॅब्रिक पेंटिंगचे मिळतील. आता हे ॲक्रेलिक कलरचं झाल्याच्या नंतर दुसरे प्रोफेशनल कलर कोणते असतात ते कसे वापरायचे हे सगळं आता तुम्हाला आपल्या इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. ब्रश धरताना आपल्याला सरळच ब्रश धरायचा आहे आणि ब्रशच्या अगदी टोकाला फक्त कलर घ्यायचा आहे. आता हे बघा मी वरती फांदीला कलर देताना काय केलेलं आहे, अगदी सरळ ब्रश धरलेला आहे आणि एकदम हलक्या हाताने खाली घ्यायचा आहे.
खालीवर करायचं नाही, ते फक्त शेडिंग करतानाच करायचं. जेव्हा सिंगल ज्याच्यामध्ये आपल्याला शेडिंग करायचं नाही, डबल कलर घेतलेला नाही आपण, तेव्हा मात्र एकसारखाच ब्रश आपल्याला धरायचा आहे. एकदा ब्रश व्यवस्थित वरनं घेतला ना की सरळ खालीपर्यंत आला पाहिजे. वरती असं डार्क जास्त असा एखादा टिपका पडल्यावर कसा कलर होतो तसा कलर आपला कुठंच नाही राहिला पाहिजे. आणि जरी राहिला ना तोपर्यंत जोपर्यंत तो वल्ला असतो ना तोपर्यंत आपल्याला हलक्या हाताने ब्रशने खाली 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 घेऊन यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हे केलं तर खूप म्हणजे खूप सुंदर तुम्ही पेंटिंग करू शकता आणि माझ्यापेक्षाही खूप छान तुम्ही करू शकता. त्यासाठी काय करायचं आपल्याला फक्त सातत्य ठेवायचं आहे. करायचं आहे ना करायचं. आता काय करतात सगळे मटेरियल घेतात सगळं करतात आणि मग झालं 1-2 पेंटिंग केले की दिलं सोडून, असं नाही करायचं आहे. त्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहून अजून नवीन नवीन आयडियाज तुम्हाला मिळतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन मिळेल की चला आपण अजून काहीतरी वेगवेगळं करूयात आणि शिकूयात. आता फक्त फॅब्रिक पेंटिंग च नाही आहे तर आरी वर्कचं पण आपल्या चॅनेलवरती आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता हे पेंटिंगचं तुमच्या लक्षात आलं. आता नेक्स्ट पेंटिंगमध्ये मी हेच लोटस आहेत, फक्त कमळ आहेत, फक्त जास्त आहेत त्याच्यामध्ये थोडेसे आणि तिथे आहे गाईचं. आता गाईचं पण बघा मी अगोदरच सांगितलेलं एकूण एक गोष्ट आपल्याला ट्रेस करायची आहे. तर इथं बघा पेंटिंग करताना मी काय केलेलं आहे, कान, नाक, डोळे ते ज्या आउटलाईन ज्या आहेत ना, ज्या आपण ट्रेस केलेल्या लाईन ज्या आहेत ना त्या सोडून अगदी त्याच्या कडेकडेने आपल्याला जो व्हाईट कलर आहे ना तो देऊन घ्यायचा आहे. व्हाईट कलरची शेड ही मी 2 वेळा केलेली आहे. आता इथं मी जास्त व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आपला, त्याच्यामुळे मी सिंगलच दाखवलेली आहे. कारण खूपच व्हिडिओ मोठा होतो आहे, नंतर मग तुम्हाला सगळ्यांना पाहिलं पण कंटाळा येईल नाही का, खूप मोठं आहे म्हणून. पण मी जो गाईला व्हाईट कलर दिलेला आहे ना तो 2 वेळा दिलेला आहे. त्याच्यामुळे ते ना उठून दिसतं जास्त व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आता कान, नाक, डोळे हे सगळं सोडून मी व्यवस्थित व्हाईट कलर दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला ते नंतर ते डोळे वगैरे करताना आपल्याला चुकू नये, त्याचे आकार चुकू नये त्याच्यासाठी ते सोडलेलं आहे सगळं. आता हा पूर्ण व्हाईट कलर देऊन झाला. आता त्याच्यानंतर तो थोडासा सुकून द्यायचा. ओल्या ह्याच्यातच लगेच आउटलाईन करायला जायचं नाही, मग ते शेडिंग केल्यागतच होतं आणि दोन्ही कलर मिक्स होतात. आउटलाईनला आपल्या अर्थच राहत नाही काही. आउटलाईन ह्या सगळ्यात शेवट करायच्या. जरी तुम्ही शंकर पार्वतीचं जरी घेतलं ना तरी डोळे वगैरे जे असतात ना गळ्यातले, कानातले, नाकातले ते सगळ्यात शेवट. आपलं जे बाकीचे कलरिंग वगैरे केलेलं असतं ना ते सुकलं ना की मग सगळ्यात शेवट आपल्याला आउटलाईन करायचे आहेत. आणि शक्यतो कान, नाक, डोळे हे सगळ्यात शेवटच करायचं. ते मध्ये आधी जर करायला गेलं काही जर आपल्याकडून चुकलं ना तर आपलं पुढं करण्याचा मूडच राहत नाही. त्यामुळे बाकीचं जे आहे ना ते सगळं करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवट ज्या नाजूक चेहऱ्याच्या गोष्टी आहेत ना त्या शेवट ठेवायच्या. कारण मग ते झालं की लगेच आपल्याला आउटलाईनच करायच्या आहेत. अशा आता ह्या गाईच्या वेळेस पण आता मी हे जे केलं ना तेच जर तुम्हाला दुसरं कोणतं घ्यायचं असेल तर तिथं काय करायचं त्यासाठी मी हे सांगते. त्या गोष्टी आपल्याला शेवट करायच्यात, पण त्यासाठी आपल्याला कलर सुकून द्यायचा आहे. ओल्या कलरमध्ये काहीच करायचं नाही. कलर सुकायला कमीत कमी 1-2 तास तरी जातात. 2 तास लागतात कलर सुकायला. लगेच ओल्या ह्याच्यात काहीच नाही करायचं. ते झालं की 2 तास व्यवस्थित कोणी आपल्या पेंटिंगकडे जाणार नाही अशा ठिकाणी पेंटिंग व्यवस्थित घरात सावलीतच व्यवस्थित ठेवायचं. म्हणजे टाकून ठेवायचं कोणाकडे मशीनवर, दिवाणवर वगैरे व्यवस्थित ब्लाऊज पीस असा अंथरून ठेवायचा. आणि नंतर 2 तासांनी मग त्याला आउटलाईन आपल्याला करून घ्यायच्या आहेत. 2 तासानंतर पण आउटलाईन वगैरे झाल्या, पीस चांगला सुकला ना मगच त्याची आपल्याला घडी वगैरे करायची आहे. नाहीतर ते एकमेकाला चिकटतं सगळं. ते वाटतं आपल्याला सुकलं पण ते नंतर एकमेकाला असं ते चिकटतं आणि ते मग ते निघतं ते सगळं नाही का. जोरात ओढलं वगैरे ना तर पीस पण खराब होतो. त्याच्यामुळे ओल्या ह्याच्यात काहीच नाही करायचं. ते व्यवस्थित चांगलं सुकून द्यायचं 1-5-6 तास आणि मग आपलं पेंटिंग बाकीचं जे काही तुम्हाला पुढं करायचं आहे त्यासाठी करायचं. जर तुम्हाला वर्क करता येत असेल तर तुम्ही वर्क विथ पेंटिंग हे दोन्ही पण खूप सुंदर पद्धतीने करू शकता. आता तुम्हाला पेंटिंगसाठी सुरुवातीला काय काय घ्यायचं आहे आणि कुठून घ्यायचं आहे हे पण तुम्हाला समजलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रेसिंग कसं करायचं, त्यासाठी फोटो कुठून घ्यायचे, प्रिंट कुठून आणायची ते पण तुम्हाला समजलं. प्रिंट कोणती आणायची ते पण तुम्हाला समजलं. A4 साईजची प्रिंट घ्यायची आपल्याला. आता हे जे कापड आहे हे रिंगवर कसं लावायचं हे कळलं तुम्हाला. शेडिंग कसं करायचं हे पण समजलं तुम्हाला. झालं आता हे सगळं झालं. आता हे गाईचं वगैरे पण झालं. आता याच्यानंतर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही विचारायचं असेल तर मात्र तुम्ही मला आवर्जून कमेंट करून विचारा.
जेवढी शक्य होईल तेवढी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या या एका व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजूनही तुम्हाला काही शंका असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा, कारण त्यानुसारच आता आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये छोटीशी एखादी फ्लॉवरची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, मी ॲक्रेलिक कलरला पाण्याचा वापर करत नाही. आणि प्रत्येक कलर झाल्याच्या नंतर आपल्याला ब्रश धुवून घ्यायचा आहे. ब्रश धुतल्याच्या नंतर आपल्याला तो व्यवस्थित पुसून सुकून मग दुसऱ्या कलरमध्ये त्याचा वापर करायचा आहे. ब्रश ओला असतानाच कलरमध्ये ब्रश घालायचं नाही. ब्रश अगदी व्यवस्थित सुकवूनच आपल्याला ह्याच्यामध्ये कलरमध्ये टाकायचं आहे. आणि कलरचं फॅब्रिकचं काम आपलं पूर्ण झाल्याच्या नंतर सगळे ब्रश धुवून व्यवस्थित ठेवायचे आहेत. चुकून जरी त्याला थोडासा कलर वगैरे राहिला किंवा तुम्ही दुसऱ्या कामात व्यस्त झाला आणि कलर जर आपले तसेच ब्रश जर आपले तसेच कलरचे राहिले तर मात्र ब्रश कडक होतात आणि ते किती काही करा ब्रश निघत नाहीत. त्याच्यामुळे कलरचं काम झालं ना की आपले ब्रश लगेच धुवून टाकायचे. चुकून पण ह्या कलरला पाण्याचा वापर करायचा नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा फॅब्रिक पेंटिंगचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून पण काही बोलण्यात चूकमुक वगैरे झाली असेल तर समजून घ्या. चला तर मागच्या व्हिडिओला आज इथेच आपण स्टॉप करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.